नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विमल म्हणत असते की अरे अधिराज बाळा, एक मिनिट थांब. काय झालं तुला? ती आता मीठ मोहरीची त्याच्यावरून दृष्ट काढते आणि ती बाजूला टाकून देते आणि म्हणते की अधिराज, अरे काय झालं तुला? आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे आणि तू असा का करतोयस? आज किती आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. शेवटी आपल्या घरात आज तुझं लग्नकार्य घडत आहे. मग तुला काय त्रास होतोय? मात्र अधिराज काहीच बोलत नसतो. इथे रावसाहेब आणि पिंट्या दोघेजणही जिथे माईला ठेवलेलं असतं तिथे आलेले असतात आणि त्याला तो सांगत असतो की ही म्हातारी ना खूप चिवट आहे, ती अजिबात तोंड उघडत नाही. त्यांच्या मागे मागे आता संत्या आणि लवली आलेले असतात. तेव्हा रावसाहेब त्याच्या माणसांना म्हणतो की म्हातारी आहे ना आतमध्ये? तेव्हा ती माणसं म्हणतात की होय साहेब, आतमध्येच आहे. हे सगळं संत्या आणि लवली बघत असतात. रावसाहेब आता माईसमोर येतो. बिचाऱ्या माईच्या घशाला कोरड पडलेली असते. तो म्हणतो की म्हातारे बोल की, अगं तुला तुझा जीव प्यारी नाही का? जे काही आहे ते सत्य सांगून टाक, नाहीतर मग तुझ्या जीवावर बेतलंच म्हणून समज. लवकर काय ते सिक्रेट सांगून टाक त्या शालिनीचं. तेव्हा ती म्हणते की पाणी पाणी. तेव्हा रावसाहेब म्हणतो की काहीच मिळणार नाही, इतकं अन्न पाणी दिलं नाही तरीही तू अजून काही बोलत नाहीस. बघ आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर काही बोलली नाहीस तर तुझा जीव जाईल. पण तरीही माई बिचारी ओरडत असते. तर इथे लवलीने सगळं खिडकीतून पाहिलेलं असतं. संत्याला तो म्हणतो की आपली माई हाय हाय, सापडली आपली माई आणि इथेच ती आहे असं तो तिला सांगायला लागतो. इथे नित्या ही खुर्चीला बांधून असते आणि त्याच वेळेला तिला जराशी जाग येऊ लागलेली असते. तिला शुद्ध येते आणि ती बघते की तिला स्वतःला इथे राजमाच्याच खोलीत बांधून ठेवलेलं असतं. नंतर ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काही सुटता येत नाही. नंतर मग आता हळूच राजमा दरवाजाच्या बाहेर येते आणि दरवाजा उघडूनच ती बघते तर शालिनी आतमध्ये झोपलेली असते. त्याच वेळेला आता राजमा विचार करते की ही झोपली आहे तर ह्या संधीचा फायदा घ्यायचा आणि तिथली चावी उचलायची. राजमा हळूच चावी घेऊन जाते आणि नित्याचा दरवाजा उघडते, नित्याला खोलते आणि म्हणते की आई. तेव्हा नित्या म्हणते की अगं काय झालंय आणि तू कशी आली? तेव्हा ती म्हणते की अगं इथे शालिनीकडून चावी घेऊन आली. आणि तितक्यातच आता नित्याला ती म्हणते की थांब मी तुझा फोन घेऊन येते. फोन घ्यायला ते तितक्यातच तिला शालिनी उठलेली दिसते आणि ती घाबरते. शालिनी म्हणते की काय झालं, तू अशी इथे माझ्या खोलीत पहारा ठेवत होतीस का? तेव्हा नित्याला ती राजमा म्हणते की नाही मालकीनबाई, ते मी लक्ष ठेवत होते, ही चावी कोणी घेऊन तर जात नाही ना, नित्याने एखादा माणूस पाठवला म्हणजे मग. तेव्हा शालिनी म्हणते की हो हो बरं चल, मला तिच्या खोलीत जायचं आहे. तेव्हा ती म्हणते की मालकीनबाई थांबा, मी तुम्हाला इथे नाश्ता वगैरे आणून देते, कॉफी. ती म्हणते की नको, सगळ्यात पहिले मला तिला बघायचं आहे ती तिथे आहे की नाही. नंतर मग आता इथे राजच्या आणि पाहुणीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते. दारावर केळीचे खांब लागतात. आता तात्या म्हणत असतात की हे बघा, या बाजूने व्यवस्थित असे केळीचे खांब लावा आणि इथे जे जे काही व्यवस्थित दिसतंय ते ते सगळं व्यवस्थित करा. तेव्हा आता विमल ही अधिराजला चहा द्यायला पुढे जाणार आणि तितक्यातच पाहुणी येते आणि म्हणते की द्या की आई इकडे चहा, मी देते. तेव्हा ती म्हणते की अगं उद्यापासनं राजचं लग्न होणार, तूच देणार आहेस की रोज त्याला चहा, मग आज मी देते. तेव्हा मग ती म्हणते की अहो आई, आता उद्यापासून तर मला अधिकार गाजवायचाच आहे, मग आतापासूनच प्रॅक्टिस करते ना. आणि अधिराजला ती चहा देते. विमलचा चेहरा पडतो आणि अधिराज रागाने बघत असतो. पाहुणी म्हणते की अधिराज, आज आपलं लग्न आहे आणि खरंच सांगते आज मला खूप भारी वाटायलं आहे, अगदी हलकं हलकं वाटायलं आहे, मोरपिसावानी. आता मोरपिसाचं नाव काढल्यावर अधिराजला नित्याला त्याने प्रपोज केलेल्याचा क्षण आठवतो आणि तो मॅडमला आय लव्ह यू असं कसं म्हणालेला असतो हे सगळं त्याला आठवतं. नंतर मग नित्या म्हणते की अरे राज, काय झालं आहे तुला, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा तो काहीच बोलत नाही. नंतर ती म्हणते की बरं जाऊ दे, चल तू हा गरम गरम चहा पिऊन घे, हा चहा थंड होत आहे. त्यानंतर मग आता अधिराजच्या हातात चहाचा कप देऊन ती तिकडून निघून जाते. अधिराज मात्र त्यावेळेला रागाने विचार करत असतो. त्याच वेळेला त्याला मागून आवाज देत येतो की अरे अधिराज, तू इथे काय करतोयस? उगाचच वेळ का वाया घालवतोयस? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही इथे सारख्या सारख्या काय करताय, जा ना इथून निघून. तेव्हा ती म्हणते की अधिराज नाही, खूप चुकतोयस तू आणि तू असं करू नकोस, तुझ्या मनाचं ऐक तू. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला दोघांनाच लग्न केलं पाहिजे, तू दुसऱ्या कोणाचा कसा होऊ शकतो? त्याच वेळेला आता अधिराज जोरात ओरडतो की तुम्ही इथून निघून जा, मला दिसू नका. आणि तो मागे वळून बघतो तर तिथे नित्या नसते. आता त्याला धक्का बसतो आणि त्याला कळतं की तिला
भास झालेला आहे. नंतर राजमा दरवाजाच्या बाहेर येते तेव्हा शालिनी कुलूप उघडत असते. ती म्हणते की जाऊ दे ना, मी हिच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, मी आहे ना इथे. तेव्हा लगेच ती म्हणते की नको, काहीच गरज नाही, जोपर्यंत मी तिला समोर बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. नंतर मग आता शालिनी दरवाजा उघडते. पुन्हा पुन्हा तिला राजमा थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र राजमाचं ती काहीच ऐकत नाही आणि ती पुढे निघून जात असते. त्यानंतर आता राजमा आत येते तेव्हा ती निर्धास्त होते, कारण नित्याने स्वतःला पुन्हा बांधून घेतलेलं असतं. तर इथे नित्याला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की राजमाला फोन दिल्यानंतर ती म्हणते की तू जा, इथून निघून जा. आणि नित्याला ती म्हणते की तू पण इथून निघून जा, तू इथे थांबू नको, बघ काय झालं आहे ते. तेवढ्यातच आता नित्या विचार करते की जर मी निघून गेले तर राजमाचंही काहीतरी बरं वाईट करेल, त्यापेक्षा मी एक काम करते, मी तिला लवलीला फोन करते. म्हणूनच ती आता लवलीला फोन करते आणि लवलीला सांगते की एक गोष्ट आहे ती करायची. आता शालिनी समोर येते तेव्हा नित्या बांधलेली असते. तिचा जीव भांड्यात पडतो. ती म्हणते की आहे, अजून हिला शुद्ध आलेली नाही. मग आता राजमा म्हणते की चला मालकीनबाई. ती म्हणते की नाही, एक काम कर, इथून खुर्ची घेऊन ये, मला इथेच बसायचे, जोपर्यंत हिला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे. तेव्हा ती तिथे बसते आणि त्यानंतर म्हणते की बरं एक काम कर राजमा, तू आता दरवाजा लावून घे. तेव्हा आता नित्या मेलीबिली की काय ती चेक करायला सांगते. राजमा तिला आता चेक करते आणि बघते की नित्या तर अजून जिवंत आहे. ती म्हणते की नाही मालकीनबाई, हिला काहीच झालेले नाही, ही जिवंत आहे. मग आता शालिनी म्हणायला लागते की बरं ठीक आहे, आता एक काम कर, आता मला हिच्यावर पूर्ण लक्ष ठेवू दे, ही काय करते हिच्या हालचालींवर, जोपर्यंत ही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला हिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि तू इथून आता गेलीस तरीही चालेल. पण राजमा विचार करते की आता काय करू, नित्याला यातून सगळ्यातून कसं बाहेर काढायचं. त्याच वेळेला आता नित्या हळूच उठण्याचं नाटक करू लागते. तेव्हा लगेच पुढे शालिनी म्हणते की ओ माय गॉड, व्हेरी गुड मॉर्निंग डार्लिंग, असं ती तिला बोलून दाखवते. नंतर म्हणते की काय अगं तू इथे काय करतेस, आणि तिथे अधिराजचं लग्न होणार आहे, तू इथे शांत कशी काय बसली आहेस, आणि काय ना आता अधिराजचं लग्न होणार तोपर्यंत तुला इथे बांधून ठेवणार, आणि त्याच्यानंतर जोपर्यंत अधिराजचं लग्न होणार नाही तोपर्यंत मग इथे ठेवल्यानंतर आपण दोघीही जाऊया तिथे अधिराजला अभिनंदन करण्यासाठी. मग आता इथे राजमा म्हणते की मॅडम, मला तरी वाटत नाही की ही कुठून हलेल, कारण हिची अवस्था काही बरोबर वाटत नाही मला, त्या औषधाने हिच्यावर खूप परिणाम झाले असं वाटतंय. त्याच वेळेला आता लगेच शालिनी म्हणते की नाही, हिचं काहीच खरं नाही, म्हणून मला कुठलीही रिस्क घेता येणार नाही, मला इथेच बसायचं आहे आणि हिच्या भरोशावर काहीही घडू शकतं, म्हणूनच मी इथे थांबून स्वतः देखरेख करणार आहे. आता राजमाला ती म्हणते की बरं जा, एक काम कर, हे लग्नाचं लाईव्ह बघायला मजा येईल ना, तू माझा मोबाईल घेऊन ये राजमा. आणि असं म्हणून ती राजमाला मोबाईल आणायला पाठवून देते आणि नित्याला म्हणते की नित्या, तुला खूप हौस असेल ना अधिराजचं लग्न बघायची, तुझ्यासोबत नाही पण दुसऱ्यासोबत तरी बघ, असं म्हणून ती फोन आणायला सांगते. तर इथे अधिराज हा बघत असतो. सगळे पाहुणे रावळे जमलेले असतात, लग्न लावणारे गुरुजी देखील आलेले असतात, सगळेजण आता लग्नाच्या गडबडीत असतात. लवली मात्र गायब असतो, म्हणून अधिराज त्याला सारखा सारखा फोन लावत असतो, मात्र तो काही उचलत नाही. तर इथे विमल येते आणि म्हणते की अरे राजा, काय करतोस काय तू, लग्नासाठी पाहुणे रावळे सगळे जमलेत आणि आज आपला लग्नाचा दिवस आहे आणि तू इथे काय असा बसलाय, चल. तितक्यात तिथे सावरी येते आणि म्हणते की दाद्या, अरे आपल्याला तयारी केली पाहिजे, आणि ती सेल्फी काढून म्हणते की भारी आलाय ना सेल्फी. तेव्हा अधिराज म्हणतो की हो हो, झाकच आलाय, जा तू जा, मी येतो, असं म्हणून तो तिला जायला सांगतो. त्यानंतर असं सगळं लग्नाचा माहोल बघून अधिराजला एक नवरी अशी स्वप्नात समोर दिसते आणि ती समोर दिसते आणि ती नित्याच असते. आता अधिराजच्या लक्षात येतं की माझ्याबरोबर लग्न झालेली दुसरी तिसरी नवरी कोणीही नसून खुद्द नित्याच आहे, नित्य अधिकारी, असा तो स्वतःलाच म्हणतो आणि तो खूपच घाबरतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अधिराजला नित्यासोबतचं म्हणजेच गौरीसोबतचं जुनं लग्न आठवतं आणि जयदीप गौरीचं वाड्यामधलं लग्न आणि माई तात्यांच्या साक्षीने झालेलं सगळे काही आठवतं. आणि नंतर शालिनी आठवते. शालिनी म्हणते की अधिराज आणि नित्या तुम्हीही वेगळे होणार आणि जयदीप गौरीला तर मी मारूनच टाकले, यांचा चॅप्टर कायमचा संपला, असं शालिनी म्हणालेली असते. त्यानंतर मग आता इथे अधिराज हा गौरीला म्हणजेच नित्याला नवरी म्हणून घेऊन येतो आणि म्हणतो की आजपासून या आहेत सौभाग्यवती नित्या अधिराज जाधव, असं म्हटल्यावर सगळं गाव बघत राहतं. आता हे सगळं लग्नाचं कसं घडणार आपल्याला पुढच्या एपिसोडच्या भागात पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.